हॅलो गाईस. तर भाई मी काल काय केलं, म्हणजे मला समजत होतं ना मी व्हिडिओ कशा बनवू काय बनवतो. मी काल डिसाईड केलं की आम्ही एक 10 निश काढा, म्हणजे 10 टॉपिक काढा की ज्या 10 टॉपिकवर मी व्हिडिओ बनवू शकेल. जसे की समजा वर्ल्ड्समध्ये काहीतरी मोस्ट इम्पॉर्टंट काय आहे, त्यानंतर कोणती गोष्ट वर्ल्डमध्ये सगळ्यात महाग आहे, त्यानंतर मग काही सोशल टिप्स असतील, काही मोटिवेशनल कोट असतील, त्यानंतर मग काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज, या सगळ्यांबद्दल मी एक 5 ते 10 टॉपिक काढले, त्याच्यावर मी व्हिडिओ बनवला. जसं की समजा एखादी इन्फॉर्मेशन देतो की आता सध्या सोशल मीडिया एक्सप्लोअर कसं करावं किंवा सोशल मीडियावर ग्रोथ कशी आणावं, ह्याबद्दल सगळेजण व्हिडिओ बनतात. असं मी विचार केल्यावर म्हणलं काहीतरी आपण ही गोष्ट खाल्ल्यानं काय होईल, त्याच्यानंतर ही गोष्ट जगात किती महाग आहे, त्यानंतर या गोष्टी केल्यानंतर जगात काय होईल, त्यानंतर न्यूज म्हणा किंवा भरपूर गोष्टीमध्ये असे टॉपिक्स मी काढले की जे टॉपिक करून मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. कारण की कसं आहे, स्टार्टिंगला मला सुचत नाही की मी काय करू, त्यामुळे मग मी म्हणलं एक टॉपिक काढावं. तर मी काल एक टॉपिक काढले 10पर्यंत, 5 ते 10 टॉपिक काढले. त्याच्यातून पण 1-2 कमी होतील किंवा 1-2 वाढतील, पण ते सगळे टॉपिकवर मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो. ज्याचा आता सध्या एक काम, कारण आज थोड्या त्या टॉपिक्सवर मी काही रिसर्च करेन, त्याच्यानंतर काही 10-15 लाईनपर्यंत मी यासारखं गोळा करेन. कारण हे ग्रोथ करायची असेल यूट्यूबला, तर आपल्याला एक टॉपिक धरावा लागतो कोणता तरी. जसं मी आता विचार केला की ब्लॉग्स आणि फनी व्हिडिओज वगैरे नाही होते माझ्याकडून. तर मग मी म्हटलं की अरे एक काम करू, आपण काय करू, सध्या मोटिवेशनल व्हिडिओज, त्याच्यानंतर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तयार करू. जसं की ज्याबद्दल कोणत्या गोष्टीबद्दल इन्फॉर्मेशन देतो. जसं अनबॉक्सिंग व्हिडिओ आणि प्रोडक्ट रिव्ह्यू पण चालू करणार आहे मी त्याच्यावरच. बट सध्या तरी असा माझा विचार चालू आहे की भाई इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज करावा. जसं की कोणत्या गोष्टीनं काय होईल, त्यानंतर ही गोष्ट कशी आहे, त्याच्यानंतर जगात काय चालू आहे, ह्या सगळ्या गोष्टींची इन्फॉर्मेशन मी देण्याचा प्रयत्न करेन. तर त्यामुळे सध्या मला असं म्हणणं आहे की स्टार्टिंग जर मी अशी करतोय तर मग मला रिझल्ट पण भेटेलच. त्यामुळे मग मी 10 टॉपिक काढले, 5 ते 10. त्या 5 ते 10 टॉपिक्सवर मी आता व्हिडिओ वगैरे बनवेन. कारण की हे बघा, समजा जर मी कोणता पण असा रँडम टॉपिक घेतला त्याच्यावर मला बोलता येणार नाही. त्याच्यामुळे मग मला असं वाटतं की मी जर काही 4 ते 5 टॉपिकवर असं प्रॉपर लिहून वगैरे त्यानंतर स्क्रिप्ट तयार करून जर मी बोललो तर चालेल, किंवा जे मला वाटेल ते. जसं मी 2-3 व्हिडिओ जे बनवले ते माझ्या मनाने बनवले, म्हणजे मला जे वाटलं, मला जे बोला वाटलं कॅमेरासमोर, मी त्या गोष्टीवर व्हिडिओ बनवले. सर आत्ता सध्या मी असा विचार करतो की ह्या टॉपिक्सवर मी व्हिडिओ बनवू, किंवा ते पण नाही झाले तरी दुसरं काही एखादा टॉपिक होऊन जाईल आज उद्यामध्येच. त्याच्यामुळं होईल तितकं मी एक पॉझिटिव्हली रिॲक्ट करून व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो. कारण सध्या मी व्ह्यूज वगैरे, सबस्क्रायबर्स वगैरेचा विचार करत नाही. मला कसं कंटिन्यू एक व्हिडिओ टाकता येईल हे मी प्रयत्न करतो. आता काही दिवस एक व्हिडिओ टाकतो आहे, आता थोड्या दिवसांनी 2-2 व्हिडिओ, 3-3 व्हिडिओ, एकाच दिवशी 4-4 व्हिडिओ येतील. त्यानंतर मोठे व्हिडिओज पण देण्याचा प्रयत्न करेन मी. त्यामुळे ठीक आहे, थँक्यू सो मच वॉचिंग, आणि असंच सपोर्ट